वेगवेगळ्या प्रकारचे भरले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण रिजनिंगचा एक टॉपिक शिकणार आहोत ज्याचं नाव आहे सिलोजिझम. सिलोजिझम हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे रिजनिंग सेक्शनमधला. सर्व प्रकारच्या ज्या आज स्पर्धा परीक्षा होतात, जसं की बँकिंग एक्झाम असेल, तसेच SSC, रेल्वे एक्झाम, MPSC एक्झाम, यामध्ये सिलोजिझम हा हमखास विचारला जातो. ज्या बँकिंग एक्झाम असतात त्यामध्ये एक 4 ते 5 मार्कला हा टॉपिक विचारला जातो. तसेच MPSC एक्झाममध्ये 2 ते 3 मार्कला हा टॉपिक हमखास विचारला जातो. परंतु बरेचसे विद्यार्थी हा टॉपिक अवघड आहे असं समजून तो स्किप करतात. हा टॉपिक जो आहे तो हमखास मार्क देणारा टॉपिक आहे. त्याच्यामुळं माझी विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही हा टॉपिक स्किप करू नका. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही या टॉपिकवरचे प्रश्न हमखास सोडवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे, इथे तुम्ही पाहतच असाल या ज्या एक्झामची नावं दिली आहेत यामध्ये हा टॉपिक हमखास विचारला जातो. आज मी तुम्हाला सिलोजिझमचे जे क्वेश्चन आहेत ते वेन डायग्रामच्या माध्यमातून सांगणार आहे. बाकी पण मेथड आहेत, पण वेन डायग्रामच्या माध्यमातून क्वेश्चन सॉल्व्ह करताना सोपं जातं. वेन डायग्राम काय आहे मी तुम्हाला एक सोप्या पद्धतीने सांगतोय. ही जी आहे ही वेन डायग्राम आहे. आपल्याला सिलोजिझमचे जे क्वेश्चन आहेत ते अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहेत. सिलोजिझम मध्ये एक 4 केसेस आहेत. पहिली केस जी आहे ती समची केस आहे. समच्या केसमध्ये कसं असतं, सपोज आपल्याला एक्झाम मध्ये असा क्वेश्चन दिलेला आहे, सम ए आर बी. तर तुम्ही सम साठी वेन डायग्राम कशी काढणार हे मी तुम्हाला सांगतोय. हा जो पोर्शन आहे तो ए चा आहे. आपल्याला एक्झाम क्वेश्चन मध्ये काय दिलंय, सम ए आर बी. मग वेन डायग्राम अशी काढायची. ए चा काही भाग हा बी मध्ये मर्ज झालेला आहे. काही भाग म्हणजे 1% पासून 99% पर्यंत हा जो भाग आहे तो आपण सम मध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे, समची केस तुम्हाला कळली असेल तर आपण आता ऑलची केस पाहू. ऑल मध्ये कसं आहे, सपोज हा ए चा जो पोर्शन आहे, एक्झाम मध्ये आपल्याला असं क्वेश्चन दिलेला असतो स्टेटमेंट की सम ए आर बी ऑल ए आर बी. तर ऑल ए आर बी ची वेन डायग्राम कशी येईल, ए चा जो पोर्शन आहे तो पूर्णची पूर्ण बी मध्ये समाविष्ट केलेला आहे. यालाच आपण असं म्हणू शकतो ऑल ए आर बी. ही झाली ऑलची केस. ठीक आहे, आता आपण सम नॉटची केस पाहूया. सम नॉटच्या केसमध्ये स्टेटमेंट आपल्याला असं दिलेलं असतं, सम ए आर नॉट बी. सम ए आर नॉट बी. असे काही ए आहेत जे बी नाहीत. म्हणजेच हा जो ए चा पोर्शन आहे या पोर्शन मधले काही जे ए आहेत, एवढे ठराविक एवढे जे ए आहेत ना, हे बी नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. सम ए आर नॉट बी. एवढेच ए, एवढे जे मी रेड केलेले आहेत ना, एवढे बी. म्हणजे सम ए आर नॉट बी. हे जे ए आहेत ते बी नाहीत. म्हणजे बाकीचे ए जे आहेत ते बी असू पण शकतात.
असा याचा अर्थ होतो. आणि शेवटची एक, आता ही केस तुम्हाला समजली असेल. शेवटची जी केस आहे यामध्ये स्टेटमेंटमध्ये असं दिलेलं असतं, नो ए आर बी. नो ए आर बी म्हणजे हे ए झाले आणि हे बी झाले, यांच्यामध्ये काही संबंध नाहीये, दोन्हीचा काही संबंध नाहीये. ए आणि बी यांचा काही संबंध नाही, यालाच आपण म्हणतो नो ए आर बी. हीच आहे केसेस ऑफ नो. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊन सांगूयात की एक्झाम मध्ये कसे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. एक एक्झाम्पल आहे, असं तुम्हाला मेन एक्झाम्पल दिलेलं असतं. डायरेक्शन 1 to डायरेक्शन. In each of the question below are given few statement are given followed by few conclusion. म्हणजे काही तुम्हाला स्टेटमेंट दिले असतात, त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला कन्क्लुजन दिलेले असतात. यू हॅव टू टेक द गिवन स्टेटमेंट टू बी ट्रू. जे स्टेटमेंट दिले आहे ते तुम्ही सत्य मानून, खरे आहे असे मानून, इवन इफ दे सीम टू बी ॲट व्हेरियन्स फ्रॉम कॉमनली नोन फॅक्ट. म्हणजे जे स्टेटमेंट आहे ते कसं पण दिलेलं असू, म्हणजे असं दिलेलं असेल ऑल एलिफंट आर कॅट, म्हणजे सगळे हत्ती हे कॅट आहे, असं होऊ शकत नाही. रिअल लाईफ मध्ये असं होऊ शकत नाही, पण तुम्हाला ते सत्य मानून चालायचं आहे, ते कुठलं पण स्टेटमेंट असो. ठीक आहे. रीड ऑल द कन्क्लुजन अँड देन डिसाइड विच ऑफ द गिवन कन्क्लुजन लॉजिकली फॉलोज. तुम्हाला त्या स्टेटमेंटनुसार खाली दिलेले कुठले कुठले कन्क्लुजन त्या स्टेटमेंटनुसार फॉलो होतात की नाही हे तुम्हाला पाहायचं आहे, आणि ऑप्शन मध्ये कुठले ऑप्शन बरोबर आहेत हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि आन्सर सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आता आपण काही क्वेश्चन पाहूयात. आता इथं आपल्याला स्टेटमेंट दिलेले आहे, हे कन्क्लुजन आहे आणि हे ऑप्शन आहे. ह्या स्टेटमेंटनुसार हे स्टेटमेंट वाचून त्याच्यावरून कुठले कुठले कन्क्लुजन फॉलो होतात हे पाहायचं आपल्याला. आता हे सर्व आपण वेन डायग्रामच्या मदतीने करणार आहोत. त्याच्यामुळं तुमची वेन डायग्रामवर कमांड असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथं आपल्याला पहिला क्वेश्चन दिला आहे, ऑल बुकलेट आर पॅकेट. आता बुकलेट साठी आपण बीके यूज करू. ऑल बुकलेट आर पॅकेट. पॅकेटला पीके. ऑल पॅकेट आर बॉटल. ऑल पॅकेट आर बॉटल आणि सम बॉटल आर कॅन. आता ऑल बुकलेट आर पॅकेट म्हणजे जे बुकलेट आहे ते सर्व पॅकेट मध्ये येणार, आणि ऑल पॅकेट आर बॉटल हे जे पॅकेट आहे ते पूर्ण बॉटल मध्ये येणार. आणि त्यानंतर आपल्याला काय दिले, सम बॉटल आर कॅन. काही बॉटल या कॅन आहेत, म्हणजे काही बॉटल म्हणजे ते थोडंफार या कॅन आहेत, आणि सम कॅन आर परत पिक्चर. हे हे जे कॅन आहेत ते काही कॅन जे आहेत ते पिक्चर आहेत. पीटी, पिक्चरला आपण पीटी यूज करू. ठीक आहे. आता याच्यानुसार आपल्याला कन्क्लुजन पाहिजे. कन्क्लुजन मध्ये काय दिले, सम पिक्चर आर बॉटल. पिक्चरला आपण काय यूज केलं, पीटी. सम पिक्चर आर बॉटल, पीटी इथे आणि बॉटल इथे, यांच्यामध्ये काही संबंध नाहीये. कन्क्लुजन मध्ये आपल्याला दिले की काही पिक्चर बॉटल आहे, इथं काही संबंध दिसत नाही आपल्याला. वेन डायग्राम जी आपण काढलेली आहे ती एकदम खरी आहे असं समजून चालायचंय, पण इथं काय दिलंय कन्क्लुजन मध्ये की काही पिक्चर बॉटल आहे, इथं यांचा काही संबंध नाहीये. त्याच्यामुळं हे जे कन्क्लुजन आहे, जे अनुमान आहे ते एकदम चुकीचं आहे. ठीक आहे. दुसरं आपण पाहूया, सम कॅन आर पॅकेट. इथे कॅन आहेत, इथं पॅकेट आहे, यांच्यामध्ये पण काही संबंध नाहीये, हे पण एकदम चुकीचं आहे. सम बॉटल आर बुकलेट. सम बॉटल आर बुकलेट. इथं बॉटल दिलंय, इथं बुकलेट आहे. बीके. बुकलेट जे आहे ते पूर्ण बॉटल मध्ये सामावलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ असा पण होतो की ऑल बुकलेट आर बॉटल म्हणजेच सम बॉटल म्हणजे काही बॉटल मधलं काही पोर्शन जो आहे तो बुकलेट आहे.
याचाच अर्थ सम बॉटल आर बुकलेट हे बरोबर आहे. म्हणजे बॉटलचा काही जो पोर्शन आहे तो बुकलेट आहे. याचा अर्थ तिसरं जे आपलं कन्क्लुजन आहे ते एकदम बरोबर आहे. आणि ऑप्शन मध्ये आपण आता पाहू शकता, ऑप्शन मध्ये पाहू शकता शेवटचा ऑप्शन जो आहे डी नंबरचा जो ऑप्शन आहे ओनली 3 फॉलोज, तो आपला एकदम बरोबर आहे. पहिले दोन चुकीचे आहेत, तिसरा बरोबर आहे. ठीक आहे. मला खात्री की तुम्हाला हा क्वेश्चन कळलेला असेल. आपण आता पुढच्या क्वेश्चन कडे वळूयात. आपला दुसरा क्वेश्चन जो आहे त्यामध्ये दिलेले आता स्टेटमेंट जे दिले, सम रोप आर ऑल. सम रोप, आता आपण याची वेन डायग्राम काढून घेऊ. सम रोप आर ऑल. ठीक आहे. सम ऑल आर स्टिक. सम ऑल आर स्टिक. ऑल स्टिक आर चेअर. ऑल स्टिक असं आपण वेन डायग्राम काढू. ऑल स्टिक आर चेअर. ऑल चेअर आर टेबल. वेन डायग्रामच्या मदतीने सिलोजिझम एकदम सॉल्व्ह करायला सोपं जातं. ऑल चेअर आर टेबल. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण कन्क्लुजन पाहूयात. कन्क्लुजन पहिले दिले, सम टेबल आर ऑल. सम टेबल आर ऑल. काही टेबलचा जो भाग आहे तो ऑल मध्ये समाविष्ट झालेला आहे, मर्ज झालेला आहे. आपल्याला हे चेक करायचंय. सम टेबल आर ऑल म्हणजे हे वॉलचं जे वॉलची बाउंड्री ती सॉरी टेबलची बाउंड्री ती ऑल मधून गेलेली, म्हणजे सम टेबल आर ऑल हे एकत्र मर्ज झालेलं आहे. म्हणजे हे आपलं विधान जे आहे ते बरोबर आहे. पहिलं 2 नंबरचं विधान चेक करू आपण. सम चेअर आर रो. सम चेअर आर रो. चेअरची बाउंड्री ई आहे आणि रोप इथं आहे. याच्यामध्ये एवढा गॅप आहे, एकमेकात मर्ज झालेले नाहीये, एकमेकात समाविष्ट झालेले नाहीये. हे विधान चुकीचं आहे, कारण की चेअर आणि रोपचा काही संबंध नाहीये. ठीक आहे. 2 नंबरचं विधान आपलं चुकीचं आहे. 3 नंबरचं चेक करू. सम स्टिक्स आर रोप. सम स्टिक्स आर रोप. स्टिकची ही बाउंड्री स्टिक इथपर्यंत आहे आणि रोप आहे, याच्यामध्ये पण एवढा गॅप आहे. दोघांचं एकमेकांशी काही संबंध नाहीये. हे पण एक आपलं जे अनुमान आहे ते चुकीचं आहे. कन्क्लुजन चुकीचं आहे. यामध्ये ओनली कन्क्लुजन 1 फॉलोज असं ऑप्शन पाहिजे आपल्याला. ओनली 1 फॉलोज. ओनली 1 फॉलोज हे आपलं बरोबर आहे. चला आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात. स्टेटमेंट वाचून घ्यायचे व्यवस्थित. पहिले स्टेटमेंट दिलंय, सम रिव्हर आर जंगल. सम रिव्हर आर जंगल. सम रिव्हर आर जंगल. सम जंगल आर हॉर्सेस. काही जंगल हे हॉर्सेस आहेत. सम जंगल आर हॉर्सेस. सम हॉर्सेस आर टेंट. सम हॉर्सेस आर टेंट. सम टेंट आर बिल्डिंग. सम टेंट आर बिल्डिंग. त्यानंतर कन्क्लुजन पाहूयात आपण काय. पहिलं कन्क्लुजन आहे, सम बिल्डिंग आर हॉर्सेस. सम बिल्डिंग आर हॉर्सेस. काही बिल्डिंग हॉर्सेस आहेत. यामध्ये काही संबंध नाहीये, त्याच्यामुळं पहिलं विधान चुकीचं आहे. कारण की बिल्डिंग हा पूर्ण सर्कल हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे, याच्यामध्ये काही संबंध नाहीये, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. 2 नंबरचं कन्क्लुजन आहे, सम टेंट आर जंगल. सम टेंट आर जंगल. इथं पण तीच परिस्थिती आहे, यांचा पण काही संबंध नाहीये, हे पण एकदम चुकीचं आहे. सम हॉर्सेस आर रिव्हर. सम हॉर्सेस आर रिव्हर. हॉर्सेस इथे आहेत, रिव्हर इथे आहेत, यांचा पण काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे आपले तिन्ही पण कन्क्लुजन चुकीचे आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन आहे नॉन फॉलो. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचं आपलं एक्झाम्पल आहे.
याच्यामध्ये आपल्याला दिले स्टेटमेंट सम पेन आर नाईफ. सम पेन आर नाईफ. आपण हे वेन डायग्राम काढून घेऊ. वेन डायग्रामवर तुमची जेवढी कमांड असेल तेवढं तुम्ही एक्झाम्पल ॲक्युरेटली आणि कमी वेळात सॉल्व्ह करू शकता. सम पेन आर नाईफ, हे पेन आहे, हे नाईफ आहे. एवढा जो हिस्सा आहे यांचा समचा हिस्सा असतो हा. सम पेन आर नाईफ. एवढे जे पेन आहेत ते नाईफ आहेत. ऑल नाईफ आर पिन. एवढे जे नाईफ आहेत ते पिन आहे. त्याच्यानंतर सम पिन, काही पिन निडल्स आहेत. काही पिन निडल्स आहेत. ऑल निडल आर चेन. एवढ्या ज्या निडल्स आहेत त्या चेन आहेत. ठीक आहे. आता हे आपल्या स्टेटमेंटवरून आपण वेन डायग्राम काढलेली आहे. आता आपण कन्क्लुजन अनुमान पाहूयात काय. पहिलं कन्क्लुजन आहे सम चेन्स आर पिन. चेन्स इथे आहे, पिन इथे आहे. काही ज्या चेन आहेत त्या पिन आहेत. बरोबर आहे. एवढा जो पोर्शन आहे आपला तो मर्ज झालेला आहे. काही पिन चेन आहेत. चेनचा काही हिस्सा पी मध्ये गेलेला आहे, घुसलेला आहे. ठीक आहे. तर पहिलं आपलं जे कन्क्लुजन आहे ते एकदम बरोबर आहे. सम निडल्स आर नाईफ. ह्या निडल्स आहेत आपल्या आणि हे नाईफ्स आहेत. यांच्यामध्ये काही संबंध नाहीये. एवढा गॅप आहे इथं, काही संबंध नाहीये. त्याच्यामुळे आपलं हे 2 नंबरचं विधान आहे, कन्क्लुजन आहे ते चुकीचं आहे. तिसरं कन्क्लुजन आपण पाहूया. सम पिन्स आर पेन. हे आपले पहिले पेन आहेत आणि ही पिन्स आहे. सम पिन्स आर पेन. सम पिन्स आर, हे बरोबर आहे. ह्या पिनचा जो सर्कल आहे त्याचा एवढा हिस्सा हा पेनच्या सर्कलमध्ये मर्ज झालेला आहे. त्याच्यामुळं सम पिन आर पेन हे विधान आपलं बरोबर आहे. त्याच्यामुळे आपला ऑप्शन काय येतो, कन्क्लुजन 1 अँड कन्क्लुजन 3 फॉलोज. इथं आपल्याला ऑप्शन दिलेला नाही हा, त्याच्यामुळं याचा जो ऑप्शन आहे तो नन ऑफ द अबाव. इथं ऑप्शन दिलेलं नाही. आपण परत एकदा चेक करू. सम चेन आर पिन. बरोबर आहे आपलं एक्झाम, हे बरोबर आहे आपलं. याचं ऑप्शन असा पाहिजे कन्क्लुजन 1 अँड कन्क्लुजन 3 फॉलो. पण इथं आपल्याला ऑप्शन मध्ये हे दिलेलंच नाहीये. त्याच्यामुळं ई नंबरचा ऑप्शन येतोय आपला, नन ऑफ द अबाव. आता आपण अजून एक एक्झाम्पल पाहूयात. तुम्ही जेवढे एक्झाम्पल जास्त सोडवताल तेवढे तुमचे कन्सेप्ट पण क्लिअर होतील आणि एक्झाम मध्ये तुम्ही हे कमी वेळात सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तेवढा वेळ तुम्ही बाकीच्या एक्झाम्पलला देऊ शकता. एक्झाम्पल मध्ये स्टेटमेंट दिलेले आहे ऑल फील्ड आर पॉन्ड. ऑल फील्ड आर पॉन्ड. नो पॉन्ड आर ट्री. पॉन्ड आणि ट्री मध्ये काही संबंध नाहीये. नो पॉन्ड आर ट्री. सम ट्री आर हंट. सम ट्री आर हंट. काही ट्री हंट आहेत. आणि चौथं जे स्टेटमेंट आहे ते ऑल हट आर गोट. सर्व ज्या हट आहेत त्या गोट आहेत. ठीक आहे. आता आपण कन्क्लुजन पाहूयात. कन्क्लुजन पहिलं सम गोट आर फील्ड. काही गोट फील्ड आहेत. सम गोट आर फील्ड. यांचा आणि यांचा काही संबंध नाहीये. हे एक्झाम्पल, हे जे कन्क्लुजन आहे एकदम चुकीचं आहे. 2 नंबरचं आपण आता कन्क्लुजन पाहूयात. नो गोट इज फील्ड. नो गोट इज फील्ड. ही गोट आहे, ही फील्ड आहे. सम गोट आर फील्ड. नो गोट इज फील्ड. कुठलीच गोट फील्ड नाहीये असं आपल्याला दिलेलं आहे. आपण आधी तिसरं पाहूया कन्क्लुजन. सम गोट आर ट्री. काही गोट ट्री आहेत. काही गोट, एवढ्या ज्या गोट आहेत ते ट्री आहेत. बरोबर आहे.
गोटचा काही हिस्सा ट्रीच्या सर्कलमध्ये मर्ज झालेला आहे. तिसरं आपलं विधान बरोबर आहे, कन्क्लुजन बरोबर आहे. आता राहिले सम गोट आर फिल्ड, नो गोट इज फिल्ड. कन्क्लुजन 1 आणि कन्क्लुजन 2 मध्ये जे आपले सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आहेत, जसं की इथे गोट आहे, इथे गोट आहे, इथे फील्ड आहे, इथे पण फील्ड आहे, हे सब्जेक्ट झाले, हे ऑब्जेक्ट झाले. दोन्ही पण सब्जेक्ट ऑब्जेक्ट आपले सारखे आहेत. ठीक आहे. त्याच्या जेव्हा असं दिलेलं असेल त्यावेळेस दोन्ही पण कंडिशन आपण चेक करायच्या. सम गोट आर फील्ड, इथे हे गोट दिले, इथं फील्ड दिलेले. सम गोट हे होऊ शकत नाहीये. आणि नो गोट इज फील्ड, नो गोट इज फील्ड हे पण आपण कन्फर्म सांगू शकत नाही की हे पण फॉलो होईल. ज्यावेळेस अशी परिस्थिती असते त्यावेळेस आपण आयदर ऑर ही कंडिशन घेतो. आयदर ऑर ची कंडिशन मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. यामध्ये ऑप्शन आपल्याला जो येतोय तो कन्क्लुजन 1 किंवा कन्क्लुजन 2 हे दोन्हीपैकी एक फॉलो होतोय आणि तिसरं फॉलो होतंय. असा जो ऑप्शन आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आयदर ऑर ची कंडिशन मी तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये समजून सांगेल. याचा जो ऑप्शन येतोय तो ओनली आयदर 1 or 2 and 3 फॉलो असा ऑप्शन येतोय. ऑप्शन नंबर ई. एक्झाम मध्ये आयदर ऑर ची कंडिशन पण विचारली जाते, ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि सिलोजिझमचा अजून एक केस आहे. ती केस जी आहे ती पॉसिबिलिटीची केस आहे. पॉसिबिलिटीची केस आहे, ती पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. पॉसिबिलिटीच्या केसवर आणि आयदर ऑर वर पण एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात. तिचं टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर पण नक्की तुम्हाला समजून सांगेल. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. ओके, थँक्यू.